जर का आपण पाहिलं तर यारी दोस्ती 11 या संघामध्ये अनेक मातब्दार खेळाडू आहेत. बॅटिंग लाईनअप अति स्ट्रॉंग आहे त्यांच्याकडे, त्यामुळे इथून तुम्हाला चांगलं टार्गेट इथून सेट करावं लागेल. पुन्हा एकदा त्याच दिशेने जणू काय ॲक्शन रिप्लेमध्ये हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. परंतु यावेळेस थोडंसं पुढे पडला क्षेत्ररक्षकाच्या, त्यामुळे इथून सिंगल धाब. या सिंगलच्या मदतीनं हळूहळू आता धावसंख्ये खरं तर गती प्राप्त करते. एकूण धाबा आहेत धावफलकावरती आहे त्या 2 धाबा. शांत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळते आहे. यावेळेस जबरदस्त अगदी रोहित शर्मा स्टाईल मध्ये हा फटका. क्षेत्ररक्षक कुणी नाही, चेंडू सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा येतोय. दॅट इज मॅक्सिमम हिट. 6 धाबा षटकार. सन्माननीय शंकरदादा पारधे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होता. त्यांचंही आम्ही जे बबन पारधी यांचं या ठिकाणी शुभ आगमन पाहायला मिळत आहे. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला फिरकावून दिलाय 4 धाब्यांसाठी. हा दुसरा मोठा फटका फलंदाजाच्या बॅटमधून. थँक्यू सो मच विजय. आणि सन्माननीय बबनदादा पारधी यांचा सन्मान आम्ही या मंचावरती घेतोय. आयोजकांना मी विनंती करेन की आपण हा सन्मान त्या ठिकाणी या साहेबांचा या ठिकाणी करायचा आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचे प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. येणारे प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान खरं तर JD ग्रुप वन फॅमिली यांच्या माध्यमातून खरं तर केला जातोय. ही आपली संस्कृती आहे. येणाऱ्या पाहुण्यांचा सन्मान आणि येणाऱ्या पाहुण्यांना मान सन्मान करणं आणि ती खरं तर संस्कृती या स्पर्धेच्या माध्यमातून जपली जाते. थँक्यू सो मच साहेब, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेला अगदी भेट दिली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. सुरुवातीला चांगले चेंडू फेकले होते गोलंदाज संदेशनं, परंतु शेवटच्या 2 बॉलवरती ते 2 मोठे फटके आले. त्या 2 मोठ्या फटक्याने अगदी धावसंख्येला गती दिली. एकूण धाबा धावपटलावरती 12. चांगला फटका पाहायला मिळतो. दूर फुलटॉसचा बॉल होता, परंतु लवकरच पिक केला फलंदाजाला आणि यावेळेस देखील मोठा फटका. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू सो मच विकासला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. पहिला चेंडू लोअर फुलटॉसचा होता, परंतु चांगला फटका पाहायला मिळाला. शॉर्ट पिच लेंथ लवकरच लाईन ओळखली होती आणि त्यानंतर मात्र लॉंग स्टॉप रिझनला फाईन लेग शॉट डोक्यावरून चेंडू. हा सलगचा येतोय दुसरा चौकार. थँक्यू सो मच सन्माननीय हरिश्चंद्र दादा कवटे यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. तुमचंही सहर्ष स्वागत या खरे तर सह्याद्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आज बरीचशी मान्यवर मंडळी आपल्याला या मंचावरती पाहायला मिळते आहे. काल देखील पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, जुने एक अतिरिक्त धाव, थोडीशी गोलंदाजी ढासळताना दिसते. सुरुवातीला चांगली सुरुवात संदेशनं केली होती. 4 चेंडू सुरेख पद्धतीचं आपण पाहिलं, पण त्यानंतर थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली आणि या षटकामध्ये 30 परिस्थिती पाहायला मिळते.
सिंगल दाब या चेंडूवरती मिळती आहे. फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजअप करताना आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजीच पाहायला मिळते मैदानात, तितकी चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळते आहे. यावेळेस जबरदस्त फटका, असं वाटलं बॅटच्या टॉवेसला चेंडू लागला की काय, पण तू ज्या गतीने आला होता त्या दुहेरी गतीने चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धाब्यांसाठी षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. फलंदाज योगेशच्या बॅट मधनं हा षटकार आपण पाहिला. चांगली बॅटिंग केली योगेशनं. पुन्हा एकदा जागा बनवली स्ट्रोक्स साठी. 1 बाउन्स 2 बॉम्ब्स. ते नुसती मारेच्या पलीकडं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, परंतु लवकरच लँड आणि लेंथ ओळखली फलंदाजाला आणि त्यानंतर आलेला हा चौकार. थँक्यू डीजे. अगदी चांगले सॉन्ग वाजवले जात आहे, त्यांचं आपण मनापासून आभार व्यक्त करूया. यावेळेस देखील चांगला फटका कव्हर पॉटच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा चेंडू फरार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. थँक्यू सो मच रिझल्ट. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफटकावरती धाबा आहेत त्या 36 धाबा. 36 धाबा ऑन द स्कोर गार्ड. सुरुवात जबरदस्त पाहायला मिळते. पहिली विकेट जरूर पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर चांगली भागीदारी करण्याचा प्रयत्न या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून केला जातो आहे. एक उच्चांक स्कोर. असं वाटलं होतं की खेळपट्टी थोडीशी गोलंदाजांना साथ देते आहे असं वाटलं होतं सकाळच्या सत्रामध्ये, परंतु या मॅचमध्ये अगदीच चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि त्यामुळे एक उच्चांक स्कोरकडे आता इथून लक्ष केंद्रित करतोय. त्या अर्थातच यारी दोस्ती 11 हा संघ या मॅचमध्ये चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाते. नवीन गोलंदाजी मार्कवरती मंगेश हा गोलंदाज आपण पाहतोय. युनिट क्रमांक 3 वरती हा गोलंदाज प्रमोट केलाय संघनायकांना. इथून एखादी 2 विकेट, एखादं कमी धावसंख्येचं षटक या मॅचमध्ये पुन्हा आगमन करेल. कमी धावसंख्येवरती रोखायचा असेल तर मात्र या षटकावरती कमबॅक करावं लागेल. परंतु वी जोडला टार्गेट. लॉंग ऑफ आणि लॉग ऑफच्या मधोमध अजून एक तडाखा. चेंडू सीमारेषा पार. षटकार. अजून एक बॅक टू बॅक दुसरा चेंडूला उडवलंय त्याच दिशेने. जणू काय ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल हा सलगचा दुसरा षटकार फलंदाज पवनच्या बॅट मधून. हॅलो. आणि हॅट्रिक साठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज देखील आहे. आणि यावेळेस बॉल लॉंग ऑफ आणि लॉग ऑफच्या मधोमध संघ मालकांकडून जे खरे तर षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं रोख कॅश प्राइज होतं. सन्माननीय भगवान भगत या साहेबांच्या माध्यमातून हे रोख रक्कम 1000 रुपये कॅश प्राइज हे खेळाडूंना मात्र इथून देण्यात येईल. षटकार हॅलो. थँक्यू डीजे. या ठिकाणी आम्ही सन्मानाकडे बोलतोय. सर्वांनी
हरिश्चंद्र कवटे दादांचा सन्मान या मंचावरती केला जाईल. त्यानंतर करण कवटे या दोन्ही मान्यवरांचा सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. यावेळेस आउट ऑफ द मार्करचा प्रयत्न होता, परंतु पंच बल्लेट वाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. जॉन लाईनवरती चेंडू फेकायचा होता. विराज कवटे आणि सन्माननीय विराज कवटे ॲडमिशन इंजिनियर त्यांचाही सन्मान या मंचावरती खरं तर केला जातोय. त्यानंतर हरिचंद्र कवटे, करण कवटे या तिन्ही मान्यवरांचा सन्मान आम्ही या मंचावरती आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सलगचे 3 षटकार आपण पाहिले. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला बुडवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा चेंडू फरार, षटकार. थँक्यू सो मच. ह्यावेळेस पुन्हा एकदा काय फटका खेळलाय. अगदी रोहित शर्माची आठवण करून देत जाते या खेळाडू. जबरदस्त फटका. हा दुसरा फटका फलंदाज योगेशच्या बॅट मधून आणि पुन्हा एकदा खरं तर षटक आणि योगेशसाठी देखील ती सुवर्ण संधी आहे. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत, परंतु या ओव्हरमध्ये जर एक षटकार त्याच्या बॅटमधून आला तर भगवान भगत या साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचे कॅश प्राईज त्यांच्यासाठी देखील लागले षटकार हॅट्रिकसाठी. नवीन गोलंदाज संदेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यांना पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्यानं फेकलं होतं तोच गोलंदाज आपण पाहतोय. परंतु या दोन्ही खेळाडूंना रोखेल तरी कोण. फक्त त्यांची बॅट जी आहे ना ती 4 आणि 6च पाडा पडते आहे. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सिंगल धाव नक्कीच प्राप्त केली जाते. सिंगलच्या मदतीने एकूण धावफलक जर आपण विचार केला तर तब्बल 69 वरती संघ जाऊन पोहोचलाय. पवनसाठी योगेशसाठी संधी आहे. एक षटकार जर का आला तर तब्बल 1000 रुपयाचे कॅश. आणि हा षटकार हॅट्रिक पूर्ण होईल का हा प्रश्न होता, परंतु इथून काय घडलं जात आहे. इशारा येणं अजूनही अपेक्षित असेल. जेल तर कॅरी केलाय परंतु नशिबाची साथ नाही आहे आणि या ठिकाणी पंचांचं बोट आकाशाला. OUT आउट. फलंदाज डीजे. काय फटका होता. अगदी असं वाटलं की षटकार गेला की काय, पण तो आतोहात प्रयत्न क्षेत्ररक्षकांना केला. शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आहे आणि अंतिमच्या क्षणाला कॅच.
इशारा येणं अजूनही अपेक्षित असेल. बॅटची येणारेच घेतली. चेंडू पायावरती पडून झेल टिपलाय की असा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये, आणि तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. जरूर चेक केलं जाईल. आमच्या ऑफिशियल पंच त्या ठिकाणी आहेत. ते ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. बॅटला ब्रश चेंडू झालाय, त्यानंतर चेंडू जमिनीवरती पडलाय की पायावरती पडून झेल कॅरी केलाय. हा रिव्ह्यू पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथून तिसऱ्या पंचांची माग ओ यू टी आउट, फलंदाज बाद होईल, कारण बॅटची इनारेस त्यानंतर चेंडू पॅडवरती आदळला आणि विकेट किपरना हा झेल मात्र कॅरी करत अजून एक धक्का. यारी दोस्ती 11 टीमचा फलंदाज होईल बाद. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज इंटर होतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज निवृत्ती हा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगली गोलंदाजी ह्या षटकावरती आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं खाली ठेवला, उसळी कमी दिली आहे, गती कमी केली होती या चेंडूची, गती काढली होती गोलंदाजांना, आणि त्यामुळे इथून मात्र खरं तर फलंदाजाला थोडंसं रोखण्यामध्ये यश प्राप्त होते आहे. कारण जी सुरुवात केली होती खरं तर लावण्या एंटरप्राइजेस रिथू येलेवन या संघानं, त्यामध्ये पुन्हा एकदा चेंज ऑफ बेस, गती परिवर्तन, आणि इथून मात्र अजून एक धक्का आल्या पावली माघारी पाठवलाय. पुन्हा एकदा फलंदाज बाद. थँक्यू डी सर, थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय फलंदाज पप्पू हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो, परंतु हा चेंडू सरळ लेग स्टंपवर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. एकूण धाबा धाव फलकावरती आपण पाहतो 69 धाबा. जबरदस्त संदेश न षटक फेकलं बघा, फक्त त्यानं धाबा खर्च केला 1 आणि 3 महत्वाच्या विकेट. त्यामुळे कुठेतरी आता या धावसंख्येला रोखण्यामध्ये यश प्राप्त होत आहे. त्या अर्थातच यारी दोस्ती 11 या संघांच्या गोलंदाजांना. नवीन गोलंदाज 5व्या षटकामध्ये वापर केला जातोय. गोलंदाज सज्ज होत आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. विवेक हा गोलंदाज, परंतु विवेकच्या अगेन्स्ट यावेळेस गेम प्लॅनिंग वेगळी आहे. बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ शॉट डोक्यावरून, पंच इशारा करतील 6 रन.
हॅलो, थँक्यू सो मच. का बॅटिंग करतोय पवन. हॅलो, सिंगल दाब्या चेंडूवरती प्राप्त होत्या. यावेळी शॉर्ट पिच बॉल पाहायला मिळाला, परंतु शॉर्ट पिच बॉलला लवकरच लाईन लेंथ पिक केली होती. मिड विकेटला क्लिअर करतोय हा फटका. जाईल सीमारेषा पलीकडे षटकार. थँक्यू डीजे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी जणू काही गोलंदाजावरती तुटून पडलेत दोन्ही फलंदाज. यावेळेस देखील पुढ्यात होता लॉंग ऑफच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय. मॅक्सिमम एट षटकार. हॅलो, थँक्यू सो मच डीजे. आणि पप्पूसाठी देखील ती सुवर्ण संधी आहे. षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर त्यांच्या संघ मालक यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचे रोख रक्कम. स्लोवर पद्धतीचा बॉल, चेंज ऑफ पेस या ठिकाणी. पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी आहे, अपेक्षित आहे, परंतु असं वाटतं क्रीजवरती सुखरूपपणे पोहोचतोय फलंदाज. आणि सिंगल धाव संख्येने धावसर एक पुढे सरजवलं. 89 वरती, म्हणजे या स्पर्धेतली सर्वाधिक धावसंख्या आज या मैदानावरती खरे तरी पाहायला मिळते आहे. ते अर्थातच लावण्या एंटरप्राइजेस ऋतू येलेबाड या संघाच्या माध्यमातून. जबरदस्त फटका पवनचा बॅट मधून आपण पाहतोय. पवनला आजच्या दिवसामध्ये आकर्षित केलंय, सगळ्यांना प्रभावित केलंय. त्याच पवनच्या बॅट मधून शेवटच्या बॉल वरती देखील चौकार, फिनिशिंग टच. आणि या चौकाराच्या मदतीनं एकूण धावफलक धावफलकावरती पाहायला मिळेल 93 धाबा. जणू काही धाबांचा आज पाऊसच पाडलाय या मैदानावरती, असं चित्र पाहायला मिळते. 12 चेंडू मध्ये 41 धावांची नाबाद इनिंग या खेळाडूने खेळले. जरा एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपण पवनचा.